हॅलो यूट्यूब फॅमिली. वाव, काय झणझणीत अशी शेवगा फ्राय आहे ना. चला तर मग बघूया. शेवगा फ्राय बनवण्यासाठी बाजारातून मी 1/2 किलो शेवगा आणलेला आहे. चला तर मग इथे शेवगा कट करून घेऊया. माझ्याकडे ना इथे विळी आहे. मी ती विळी घेतलेली आहे आणि त्यावरतीच मी हे शेंगा इथे कट करून घेणार आहे. तर छोटे छोटे तुकडे या शेंगांचे करायचे आहे, छोटे छोटे पीस करायचे आहे. तर चला मग कट करूया. या भाजीची ना मैत्रिणींनो काही वेगळीच टेस्ट आहे. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. कसं आहे ना मैत्रिणींनो, स्वयंपाक करायचं म्हणजे मूड ठीकच असला पाहिजे. मूड ठीक तर स्वयंपाक चविष्टच होणार ना. चविष्ट झालाच पाहिजे तर पोटभर जेवला जाईल ना. मग चला तर मग शेंगा आपल्या इथे कट झालेले आहे. या शेंगांचे छोटे छोटे पीस इथे रेडी आहेत. बघा किती छान कापल्या गेलेले आहेत. आता या शेंगांच्या वरचे छिलके आपल्याला इथे काढून टाकायचे आहे. जे वरचे सालटे आहेत ते काढून टाकायचे आहे. आणि मग इथे सर्व शेंगा आपण स्वच्छ केलेले आहेत आणि इथे आपण या शेंगांमध्ये पाणी घालूया आणि स्वच्छ धुवून घेऊया. इथे आपण शेंगा चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. इथे आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे. हळदही चांगली व्यवस्थित होऊ द्यायची आहे. जोपर्यंत हळद छान होत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगा ॲड करायच्या नाही. चला तर मग इथे आपली हळद छान अशी तेलामध्ये झालेली आहे. आपण त्यामध्ये आता शेंगा ॲड करूया. ह्या शेंगा मी इथे धुवून घेतलेल्या आहे, बघू शकता. चला तर मग ॲड करूया. इथे शेंगांना छान अशी फोडणी बसलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण वरतून मीठ ॲड करायचं आहे. मीठ इथे चवीप्रमाणेच घ्यायचं आहे. जेवढं शेंगांना लागेल तेवढंच. बाकी भाजीमध्ये मीठ आपल्याला ॲड नंतर करायचं आहे. चला तर मग मीठ टाकून झालेलं आहे. याला मस्तपैकी परतून घेऊया. तोपर्यंत शेंगा हलवत राहायच्या आहे. जोपर्यंत मीठ एकजीव होत नाही, पूर्ण शेंगांना मिक्स लागत नाही, तोपर्यंत शेंगा कंटिन्यू मिक्स करत राहायच्या आहे, हलवत राहायच्या आहे. आणि त्यानंतर मग इथे आपण शेंगा मस्त मिक्स करून घेतलेल्या आहे आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवून आपल्याला इथे दर 5 मिनिटाला शेंगा चेक करायच्या आहे. चला मग इथे समोर आता आपण मसाल्याची तयारी करूया. इथे मग आपण 2 कांदे घेतले. ते कांदे इथे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही लंबे लंबे कट करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे आपला कांदा कट करून झालेला आहे. मग एक तवा घ्यायचा. तव्यावरती ते लंबे लंबे कट केलेले कांद्याचे पीस इथे टाकायचे आहे आणि मोकळी करून घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला इथे आता तेल ॲड करायचं आहे. इथे आपण मस्तपैकी तेल ॲड केलेलं आहे. अर्धी उबळी इथे तेल ॲड केलं आणि जोपर्यंत कांद्याला असा तांबडा कलर येत नाही, तांबडा किंवा असा थोडा काळसर कलर येत नाही, तोपर्यंत इथे हा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे. चला तर मैत्रिणींना 5 मिनिटं झालेले आहे. इथे आपण शेंगा झाल्या की नाही बघूया. वाव, इथे तर शेंगांना खूप छान कलर आलेला आहे. जोपर्यंत हा असा कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगा हलवायच्या नाही. आणि आता ह्या शेंगा हलवून झालेल्या आहे आणि राहिलेली साईड आपण दुसऱ्या बाजूने होऊ देऊ आणि त्यासाठी आपण इथे झाकण ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता इथे कांद्याला छान असा कलर आलेला आहे. चला तर मग इथे आपण खडे मसाले घेतलेले आहे. मी घेतलेले आहे धने, दगडफूल, लवंग, काळी मिरे, दालचिनी, तेजपत्ता आणि इथे बाकी मसाल्यांचे नाव मला माहीत नाही आहे. हे सगळे मसाले आपल्याला इथे कांद्यामध्ये ॲड करायचे आहे. चला तर मग कांदा थोडा साईडने करून घेऊ आणि हे सगळे खडे मसाले आपण त्यामध्ये ॲड करून घेऊ. तुम्ही म्हणत असाल की हिला तर खडे मसाल्यांचे नाव माहीत नाही आहे. मला खरंच खड्या मसाल्यांचे काही नावे माहिती नाही आहे, पण मी ते यूज करते. ते भाज्यांमध्ये छान लागतात. इथे आपण यावरती आता तेल ॲड केलेलं आहे आणि छान असा खडा मसाला इथे भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत धणे असे छानसे. त्यानंतर इथे आपण थोडं खोबरं घेतलेलं आहे. खोबरंही आपल्याला जसं छानसं असं लालसर भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता हा सगळा मसाला आपल्याला इथे एकत्र काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आता इथे मसाला
किती छान भाजला गेलेला आहे. हा मसाला आता आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे. बघू शकता तर मिक्सरमध्ये आपल्याला हा मसाला वाटून झालेला आहे. वाव, छान. चला तर मग शेंगा बघूया. शेंगा इथे आपल्या झालेल्या आहे. त्या शेंगामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आणि आणखी थोडी 5 मिनटं वाफ द्यायची. वाफ इथे छान देऊन झालेली आहे. इथे आपल्या परफेक्ट शेंगा तयार आहेत. शेंगा छान शिजलेल्या आहे आणि शेंगांमध्ये थोडंच पाणी राहू द्यायचं. इतकं पाणी इथे यामध्ये राहिलं पाहिजे. चला तर मग फोडणीची तयारी करूया. इथे आपण तेल घेतलेलं आहे आणि घेतलेलं आहे अद्रक लसूण. अद्रक लसूण मी नेहमी कुटून घेते, ते पण खलबत्त्यामध्ये. त्याची टेस्ट खूप छान लागते आणि हे अद्रक लसूण छान असं लालसर होईपर्यंत होऊ द्यायचं. त्यामध्ये आपल्याला थोडं तिखट आणि थोडा खानदेशी मसाला ॲड करायचा आहे. तर मी हा मसाला ॲड करते. तुम्हाला जो आवडेल तो मसाला तुम्ही तिथे ॲड करू शकतात आणि तिखटही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतात. चला तर मग इथे तिखट झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण मसाला ॲड केलेला आहे. इथे वाटण जे आहे आपलं ते ॲड केलेलं आहे. ते वाटण इथे छान असं टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनटं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथे थोडं मिक्सरमध्ये पाणी घालून ते पण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. थोडं हलवून घ्यायचं आणि आणखी वापस परत झाकण ठेवून द्यायचं आहे. चला तर मग बघूया. वाव, इथे मसाल्याला काय छान कलर आलेला आहे. जोपर्यंत मसाला पूर्ण तेल सोडत नाही तोपर्यंत तुमचा मसाला तिथे परफेक्ट होत नाही. ही या भाजीची टिप्स आहे. बघा तर किती छान मसाला इथे रेडी झालेला आहे. जोपर्यंत तरी येत नाही तोपर्यंत शेंगा ॲड करायच्या नाही. चला तर इथे छान तेल सुटलेलं आहे. इथे आपण शेंगा ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. तर ज्या बाउलमध्ये आपण शेंगा काढलेल्या होत्या त्या बाउलमध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ते पाणी इथं भाजीमध्ये टाकायचं आहे. पण पाणी गरम पाहिजे. ही या भाजीची टिप्स आहे. चला तर मग इथे आणखी परत कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर ही मसाल्यामध्येच ॲड केल्या गेली पाहिजे, कारण मसाला जेव्हा परततो त्याबरोबर कोथिंबीरही आपला टेस्ट तिथे सोडते. त्यामुळे भाजीला अशी वेगळीच अशी भन्नाट अशी चव येते. चला तर मग ॲड करून घेऊया. तुम्ही बघू शकतात आणि जेव्हा तुम्ही ही भाजी ट्राय करसाल तेव्हा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की ह्या भाजीची टेस्ट नक्की कशी आहे आणि तुम्हाला कशी वाटली. चला तर मग इथे आपण झाकण ठेवून 5 मिनटं ही भाजी आपण आणखी होऊ देऊया, कारण आणखी परत मसाला आपलं तेल सोडते. चला तर वाव, काय छान भाजी झालेली आहे. बघू शकता शेवगा फ्राय इथे रेडी आहे. ही भाजी तुम्ही जीरा राईस किंवा चपाती यासोबत तुम्ही सर्व करू शकतात. बघू शकतात इथे भाजी किती छान झालेली आहे. कलरही छान आलेला आहे. एकच नंबर. इथे भन्नाट असा शेवगा फ्राय रेडी आहे. तर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या स्वराज रेसिपीजला फॉलो करा.